स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेचा निकाल आता समोर आला आहे. सगळं चित्र स्पष्ट झाले. यामध्ये पहिला निकाल हा भंडारा गोंदियामधून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे 304 मतांनी विजयी झालेत. तर आपण पाहू शकतो की परभणी हिंगोलीमधून शिवसेनेचे सईद खान हे 242 मतांनी विजयी झालेत. संभाजीनगर जालनामधून भाजपचे उमेदवार सुहास शिरसाट 454 मतांनी विजयी झालेत. तर दुसरीकडे जळगावमधून भाजपचे नंदकिशोर महाजन हे 577 मतांनी विजयी झालेले आहेत. नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार राजू पोद्दार 682 मतांनी विजयी झालेत. तर सोलापूरमधून भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत 483 मतांनी विजयी झालेत. धाराशिव, लातूर, बीड विधान परिषदेमध्ये भाजपचे उमेदवार बसवराज पाटील 845 मतांनी विजयी झालेत. तर नांदेडमधून अमरनाथ राजूरकर हे 339 मतांनी विजयी झालेले आहेत. अमरावतीमध्ये भाजपचे उमेदवार प्रवीण मोटे 390 मतांनी विजयी झालेत. तर सातारा सांगलीमधून भाजपचे धैर्यशील कदम हे 591 मतांनी विजयी झालेले आहेत. सगळ्यात हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज निवडणूक नाशिकमध्ये होती. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवला आहे. महायुतीला तिथं मोठा धक्का देत नरेंद्र दराडेंचा पराभव केला आहे. 357 मतांना गोकुळ गीतेंनी तिथं नरेंद्र दराडेंचा पराभव केला आहे. त्यामुळं एकंदरीत राज्यामध्ये या विधान परिषदेचं चित्र बघितलं तर 17 पैकी 16 जागांवर महायुतीनं विजय मिळवला आहे. बातमी म्हणजे थोडक्यात.